गोफनगुंडा सतीश सातोनकर लिखित मराठवाडा मुक्तीसंग्रामाची गाथा आणि शिवसेनेच्या जन्माची कथा. प्रकाशक द डेक्कन लॉयन पब्लिशर्स, परभणी. अभिवाचक नरेश गुंड. ऐकूयात गोफनगुंडा. शिवसैनिकांचे जथ्थे आणि गॅटरच्या सायकलला भगवा झेंडा. सुरुवातीच्या काळामध्ये हळूहळू शिवसेना गावोगाव पोचत असताना शिवसेना नेते दिवाकर रावते साहेबांनी खेड्यामध्ये शिवसैनिकांना सायकली वाटून सायकलस्वार प्रचारकांचे सर्कलनिहाय जथ्थे बनवले. सर्कलमधल्या शाखेचे उद्घाटन असले की आसपासच्या पंचक्रोशीतले शिवसैनिक डबल शीट त्या गावच्या दिशेने जमा व्हायचे. या सायकल जथ्यामध्ये काही कार्यकर्ते शेतावर मोलमजुरी करणारे सुद्धा होते. स्वतःचा रोजगार बुडत असतानाही अगदी पहाटेचं स्नान झाल्यावर कपाळावर उभा भगवा टिळा, सायकलला भगवा झेंडा, त्याला ठेवणीतल्या पितळेच्या तांब्यात चुलीतला विस्तू टाकून तांब्याने जी इस्त्री करायची त्यामुळे झेंडा अजूनच कडक दिसायचा. पॅन्ट चुरगळलेली, खाली कुणी पाहत नाही. शर्ट मात्र धुवून स्वच्छ तांब्याने इस्त्री केलेला. मग मारली टांग, सहकार्याला डबल शीट बसवले. गावातले 5-25 शिवसैनिक सायकलने ठरलेल्या शाखा उद्घाटनाच्या गावी कूच करायचे. त्यातल्या काही सायकली आणि काही सायकलस्वार चिरकाल लक्षात राहतील, कारण त्यांच्या सायकलला पाठीमागच्या आणि पुढच्या चाकामध्ये 4-4, 5-5 गॅटर टाकलेले असायचे. त्यावर बसलेले सायकलस्वार नवीन घोड्यावर बसल्यानंतर जसा घोडेस्वार उचकल्या जातो तसा सायकलस्वार उचकल्या जायचा. कारण गॅटर गेलं की सायकल खाली, पुन्हा गॅटर आला की सायकलवर. पाठीमागे 4-5 वेळेस सायकल खाली व्हायची आणि पुढे 4-5 वेळेस सायकल खालीवर व्हायची. अगदी शांत वातावरणात त्या सायकलीतून खट-खट अशा संगीताचा आवाज ऐकू यायला लागायचा. त्याचे कारण शोधले असता नवीन टायर घेऊ शकत नाही म्हणून बदलीचे जुने टायर टाकल्यामुळे टायर घासून फुटण्याची शक्यता ज्या ठिकाणी निर्माण होते त्या ठिकाणी एक रबराचा तुकडा बसवण्यात येतो. त्यास गॅटर असे म्हणतात. त्या काळी त्या सायकलींचे नाव चेष्टेखातर गॅटरबाज सायकल. कोणीच कोणाला नावं ठेवत नव्हतं. थोडं निरखून पाहिलं तर सर्वच टायरला गॅटर असल्याचं लक्षात यायचं. समानता असली की एकाच ध्येयाच्या दिशेने जाणं अगदी सोपं होऊन जातं. आपसात स्पर्धा आणि द्वेष राहतच नाही. गळ्यात भगवा, सगळ्या सायकलीला भगवा आणि गॅटरबाज सायकलींचे ते थवे परिवर्तनाचे एक मुख्य साधन होते. आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे म्हणणारी व्यवस्था, व्यक्ती परिवर्तन कधीच करू शकत नाही, कारण तिथे व्यावहारिकदृष्ट्या अर्थशास्त्राचा मागणी आणि पुरवठा हा नियम लागू होतो. मग तिथे होती ती बेरीज वजाबाकी. परिवर्तन कधीच नाही, फक्त व्यवहार आणि स्वव्यवहार. या सर्वांना बगल देत विपरीत परिस्थितीवर तात्कालीन परिस्थितीत त्या गॅटरबाज सायकल पथकातील शिवसैनिकांनी मॅनेजमेंटच्या अभ्यासासाठी सुंदर विषय निर्माण करून दिला, जो उपलब्ध आहे. त्याचाच अस्त्र म्हणून उपयोग करत ध्येयाच्या दिशेने वेड्यासारखे आपल्या नेत्याच्या आदेशावर धावत सुटायचे. परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यात, डोंगरात, वाड्यातांड्यावर व ग्रामीण भागात या गॅटरबाज भगव्या सायकल पथकाचे अमूल्य, अतुलनीय योगदान संघटना म्हणून शिवसेना कधीच विसरू शकणार नाही. या भागातील लोकही नाही. नंतरच्या काळात रावते साहेबांनी तालुका प्रमुखांपासून जिल्हा प्रमुखांपर्यंत मोटारसायकल पूर्णवेळ प्रचारकांना दिल्या. रावते साहेबांकडे शिवसेनेसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठीच पदे होती. कामात ढिला पडला, अडचण विसरायची असेल तर ती सोडवायची. जाणीवपूर्वक लाडावला, त्याच्या जागी लगेच दुसऱ्याच्या हाती भगवा. त्यामुळे आपलं रिझर्वेशन होऊ नये याची सर्वच जण विशेष काळजी घ्यायचे. पुढे पुढे करणाऱ्या ऐतखाऊ टोळीला जी आजपर्यंत भीती वाटते त्याचे कारण काहीच काम न करता पक्षाची वाट लावणाऱ्याला साहेबही वाटाण्याची अक्षता लावतात. याची खात्री तेव्हापासून आजपर्यंत शिवप्रेमी जनतेची आहे. असो, मोटारसायकलचा हा जथ्था आल्यावर कार्याची गती आणखीच वाढली, वेळ वाचली.
गावोगावचे निरोप आणण्याचे काम या वाहकांमुळे आणि वाहनांमुळे शक्य झाले. कार्यकर्ता गरीब. साहेबांनी पेट्रोलला दिलेले पैसे, त्याच्या अर्ध्या पैशांचे तो पेट्रोल विकत घ्यायचा आणि अर्ध्याचे रॉकेल, भरमसाठ रॉकेल. टाकी भरून 5 लिटरची एक कॅन डिक्कीत ठेवलेली असायची. इतके इंधन, इतकी बचत. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा द्रष्टेपणाला जेव्हा डोळे फुटतात ना, तेव्हा मोटरसायकलला चालू करण्यासाठी पेट्रोलचा घुटका, कॉक बंद केला की रॉकेलचा मारा चालू. या मोटरसायकलींचे नाव कालांतराने घोट चालू करायचा, त्याला ग्रामीण भाषेत घुटका मोटरसायकल म्हणायचे. अंतर्मनातील परिवर्तनाची ज्योत पेटली की प्रकाश पडतो, माणूस स्वयंप्रकाशित होतो. रावते साहेबांनी माणसं स्वयंप्रकाशित केली. शिवसेना कलेकलेने अशी घडली. इतिहास घडतो तो असा. इतिहास मोठे मोठे जाहिरात फलक आणि पेड न्यूज छापून आणत चिखलाच्या टिरी जे बडवत बसतात, त्यांच्यासाठी इतिहास दरवाजासमोर बसून वाट पाहत नाही आणि घडतही नाही. इतिहासाला कदाचित कष्टाची पराकाष्ठा करताना ओलाचिंब करणारा घाम आणि त्या घामाची विशिष्ट ओळख, स्वाभिमानाचा परिचय पात्र ठरवतो. अन्यथा पराजयाचाही इतिहास असतो, हे कोणी विसरता कामा नये. आळशी, चरित्रहीन, स्वतःचेच कार्यपरिचयाचे, वर्तमानपत्रातील ठरवून आणलेल्या बातम्यांचे, फोटोंचे मोठे मोठे अल्बम घेऊन जेव्हा आजचे काही लोक फिरतात, तेव्हा ते लोकशाहीच्या डोळ्यात धूळ नव्हे चटणी फेकतात. अशा कागदी नेत्यांना शिवसेना उभारणीचा काय संघर्ष आहे याचा छोटासा नमुना आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. काही गावात तर शाखा उद्घाटनाला गेलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना, तालुका जिल्हा पातळीवरील नेत्यांना, संपर्क नेते दिवाकरजी रावते साहेबांना दगडांचा, विटांचा, गोट्यागुंडांचा अक्षरशः चहूबाजूंनी गारपिटांसारखा वर्षाव व्हायचा. कोणाचे डोके फुटे. 3 ते 4 वेळेस रावते साहेबांना जबरदस्त मार लागला, परंतु काहीच झाले नाही असे दाखवत सैनिकांमध्ये हिंमत बांधत 100% त्या गावच्या लोकांचे हिंदुत्व आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जाज्वल्य हिंदुत्वाचे विचार हे हल्लेखोर लोकांनाच पटवून देत. बऱ्याच हल्लेखोरांनी माफ्या मागितल्या, पश्चाताप झाला, पायही धरले. तेव्हा ते कार्यकर्ते म्हणायचे, साहेब आमचा काही दोष नाही बा. आम्हाला आमच्या आमदारांनी सांगितलं, शिवसेनेच्या लोकांनी दगड घाला, पिटाळून लावा, पण तुमचे विचार ऐकल्यावर आमच्यासारख्या वाल्यांना आपण पोटात घ्यावं, असे म्हणणारे कार्यकर्ते सुद्धा आम्ही पाहिले. शिवसेना अशीच एकाच दिवसात सहज सरळ पेड न्यूजवर, वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर आणि मोठमोठ्या होर्डिंगवर उगवली नाही. हे सर्व विरोधात असताना शिवसेना विरोधकांच्या विचारांची छाती फाडून उगवली. उगीच नाही, आजही ग्रामीण भागातला सच्चा शिवसैनिक उजव्या हाताचे बोट छातीजवळ घेत, उजवा पाय अर्धा वाकडा करत, कमरेपासून झुकत एक विशिष्ट मुद्रेत जात, अर्र ही काय गोष्ट, अंजय महाराष्ट्र. ही घोषणा नुसती घोषणा नाही, तर तो विरोधकांना, मुजोरांना आवाहन देणारी युद्धमुद्रा आहे. मारण्यापेक्षा मरायला तयार असलेल्या पिढीचे बलिदान म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे नुसता भगवा झेंडा नाही, तर भगव्याची उभी काठी धरत असताना पोलिसांच्या आडव्या काठीनं पाठ, कंबर, मांड्या आणि पेंढऱ्या फोडून घेणे म्हणजे शिवसेना आहे. तरीही घट्ट हाताने झेंडा धरत जय भवानी, जय शिवाजी म्हणणाऱ्या बहादर लढवय्यांची शिवसेना आहे. मरेन पण वाकणार नाही. गर्व से कहो हम हिंदू है या एकाच वाक्यातील सुलतानशाहीच्या समर्थकांनी समाजवादाच्या नावाखाली, एकतेच्या नावाखाली शिवसेनेला अस्पृश्य ठरवत तात्कालीन सरकारच्या मदतीने शिवसैनिकांवर तुटून पडत गावात अर्ध्या रात्री पोलिसांची गाडी यायची. शिवसैनिकांच्या घराच्या दारावर पडायची ती लाथ आणि मग शिवसैनिकाला सराईत गुन्हेगारांनाही जी वागणूक मिळत नाही त्यापेक्षा वाईट वागणूक पोलीस जाणीवपूर्वक देत होते. गळ्याला धरून फरफटत नेत असताना सुद्धा 4-5 पोलीस त्यांच्यावर काठ्यांचा वर्षाव करायचे. लोक घाबरून आपापल्या घरांच्या कवड्यातून, झरोख्यातून हा खेळ पाहायचे.
पोलिसांचा उद्देशही भीती निर्माण करून त्या सैनिकाला बेइज्जत करत त्याची अब्रू घालवण्याचा जो खेळ खेळला जायचा, तो आज दहशतवाद्यांसाठी, राष्ट्रद्रोह्यांसाठी सुद्धा खेळला जात नाही. आजपर्यंत याचे उत्तर मला तरी सापडले नाही. सहज नाही वाढली शिवसेना. यातना, अपमान, या अस्त्रांचा भडीमार, या विरोधकांच्या क्रूर विचारांना तोंड देत फोपावलीये शिवसेना. रावते साहेबांनी घडवलेल्या शिवसैनिकाला कोणीच लढण्यासाठी मजबूर करू नये, अन्यथा तो चालून आलेल्या मतदांध सत्ताशाहीलाही रडवल्याशिवाय सोडतच नाही. कधी कधी वाटतं एक अफलातून रसायन ईश्वर कृपेने तर निर्माण झालं नाही, कारण कोणत्याच राजकीय पक्षाला अथवा नेत्याला पुन्हा आजपर्यंत असा भगव्यासाठी, जनहितासाठी लढणारा कार्यकर्ता निर्माण करता आला नाही. तत्वासाठी जगत असताना तडजोड नावाचा भ्रष्ट छुपा सौदाही त्याला करता येत नाही. आत्ता आपण ऐकलत सतीश सातोनकर लिखित द डेक्कन लॉयन पब्लिशर्स प्रकाशित गोफनगुंडा, नरेश गुंड यांच्या आवाजात.